हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही परमनंट जाहिरात आहे हे सुरुवातीलाच सांगतो. आणि कोणत्या पदासाठी आहे तर स्वयंपाकी आणि शिपाई या पदाची ही जाहिरात आहे. म्हणजे स्वयंपाकी कम शिपाई. आता एकूण जागा किती आहे, त्यासाठी पात्रता काय आहे, महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत, अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे, फी किती आहे, ही सगळी माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला स्वयंपाकी व शिपाई या पदासाठी न्यायालय भरती ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ईबुक विकत घ्या. आत्ता जी शिपाई पदाची किंवा पिऊन पदाची परीक्षा झाली त्यामध्ये जशास तसे प्रश्न या ईबुकमधून आले होते. या परीक्षेलासुद्धा तुम्हाला निश्चितच फायदा होईल आणि फी फक्त 200 + GST आहे. तर या ठिकाणी पहा, मुंबई येथील उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार म्हणजे ह्या ज्या जागा आहेत ना, ह्या फक्त मुंबई उच्च न्यायालयाचं जे मुख्य खंडपीठ आहे मुंबई किंवा बॉम्बे हायकोर्ट त्या ठिकाणीच आहेत, हे लक्षात ठेवा. औरंगाबाद बेंच किंवा नागपूर बेंचला ह्या जागा नाहीत. आता त्याच्या पुढे पण अर्ज सगळे विद्यार्थी करू शकतात महाराष्ट्रातील. मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणजे आजच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 17 जूनला. तर आजच्याच दिवसाची पात्रता त्यांना पाहिजे आहे. आता या ठिकाणी पहा, पदाचं नाव आहे स्वयंपाकी आणि शिपाई. एकूण 5 रिक्त जागा आहेत. दिव्यांगासाठी जागा नाही हे लक्षात असू द्या. निवड यादी 5ची लागणार आहे आणि प्रतिष्ठा यादी 1 असं 6 जणांची यादी लागणार आहे. आणि जो वेतन आहे ते आहे फी 16,600 ते 52,400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते. त्याच्या पुढे पहा, पात्रता वगैरे सगळं आपण पाहणार आहोत. अर्ज कुठं पाठवायचं आहे ते सांगतो की निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांनी पुरुष, स्त्री व इतर त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड ईमध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे, डिमांड ड्राफ्ट इत्यादीसह परिशिष्ट अ मधील नमुन्यानुसार दिनांक 6 जुलै 2026 रोजी किंवा त्याआधी पोहोचेल या बेताने खालील पत्त्यावर फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे आहेत. आता कोणता पत्ता दिलेला आहे त्यांनी तर म्हणजे अर्ज करण्याची अर्ज आजपासून पाठवता येणार आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 6 जुलै 2026. स्पीड पोस्टने हे अर्ज पाठवायचे आहेत. कुठं पाठवायचे आहेत तर माननीय प्रबंधक, मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई, वेतन व आस्थापना विभाग, 2रा मजला, PWD इमारत, फोर्ट मुंबई, 400032 या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. आणि स्पीड पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उपरोक्त अर्ज किंवा कागदपत्रे इत्यादी समाविष्ट असलेल्या लिफाफ्यावर स्वयंपाकी आणि शिपाई पदासाठी अर्ज असं लिहायचं आहे. म्हणजे जो लिफाफा असेल त्याच्यावर स्पष्टपणे लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्या पुढे पहा, सदर प्रक्रियेदरम्यान घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षा म्हणजे लेखी परीक्षा होणार आहे बरं का याची. लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीसाठी उमेदवारास स्वखर्चाने हजर राहावे लागेल. नियुक्ती व अल्पसूचीचे सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय मूळ शाखा मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. आणि स्वयंपाकी आणि शिपाई हे एकाकी पद असून सदर पदास भविष्यात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाही त्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे या पदावर जर निवड झाली तर प्रमोशन होत नाही हे पण लक्षात असू द्या. पुढे नुसतं शिपाई जे झाले मागच्या परीक्षा त्याच्यातून प्रमोशन होतं, पण या स्वयंपाकी पदाचं प्रमोशन होत नाही. पात्रता पहा, उमेदवार भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक अर्हता, उमेदवार किमान 7वी इयत्ता उत्तीर्ण असावा. उमेदवारास मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. म्हणजे 7वी उत्तीर्ण ही पात्रता आहे पहा. मान्यताप्राप्त संस्थेचा स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल. प्राधान्य दिलं जाईल असं दिलं आहे. म्हणजे हे जे स्वयंपाक अभ्यासक्रमाचं प्रमाणपत्र आहे ते काही कंपल्सरी नाही आहे. असेल तर प्राधान्य दिलं जाईल. आणि अनुभव काय आहे
तो उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे. म्हणजे कुठं काम केल्याचा अनुभवच पाहिजे असं काही नाही आहे, पण चांगला स्वयंपाक त्याला बनवता आला पाहिजे एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं अनुभवाचं सर्टिफिकेट वगैरे काही द्यायचं नाही. आता वयोमर्यादा पहा, तर किमान वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्षे ओपनसाठी, जास्तीत जास्त 38 वर्षे आणि जे मागासवर्गीय आहेत त्यांना कमीत कमी 18, जास्तीत जास्त 43 वर्षे. न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यांचं कमीत कमी 18 वर्षे, जास्तीत जास्त लागू नाही. आता त्याच्या पुढे पहा, पात्र उमेदवाराकरिताच्या अटी काय आहेत ते समजून घ्या. त्याचे किंवा तिचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी. महिला उमेदवार पण चालणार आहे बरं का त्यांना. तो किंवा ती करार करण्यास सक्षम असावा किंवा असावी, म्हणजे ॲग्रीमेंट करायचं आहे की आम्ही जॉब सोडणार नाही म्हणून. त्याला किंवा तिला एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सी किंवा कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकलेले नसावे किंवा अपात्र ठरवलेले नसावे. त्याला किंवा तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा त्याला किंवा तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे किंवा त्याच्या किंवा तिच्या विरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा. पुढे न्यायालयीन कर्मचारी आणि शासकीय कर्मचारी यांच्यावर कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नसावी. आता हे अशा काही त्यांनी अटी दिलेल्या आहेत पहा. आम्ही पुढची माहिती तुम्हाला सांगतो. फी किती आहे तर फी आहे पहा, सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क रुपये 1000 आहे. आणि अर्ज शुल्क हे कसं पाठवायचं आहे तर बँकेमधून डी काढायचं आहे. कोणत्या नावाने डी काढायचं आहे तर बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड यांच्या नावाने काढलेला रुपये 1000 किमतीचा डी स्वरूपात सादर, म्हणजे फॉर्म भरतानाच तुम्हाला तो डी द्यायचा आहे. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, हे लक्षात असू द्या. आणि अर्ज शुल्क ना परतावा, म्हणजे तो निवड, म्हणजे अर्ज तुम्ही एकदा फी भरली की ती तुम्हाला परत भेटणार नाही. जेव्हा तुम्ही अर्ज पाठवाल त्यासोबतच हा डी-सुद्धा तुम्हाला पाठवायचा आहे. आणि याच्यासाठी लेखी परीक्षा आहे, त्याची माहिती मी तुम्हाला सेपरेट देतो. 30 गुणांची लेखी परीक्षा आहे, ते अभ्यासक्रम वगैरे त्याची माहिती तुम्हाला सेपरेट देतो. आता त्याच्या पुढे पहा, फॉर्मसोबत कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे आहेत तर फॉर्मसोबत पाठवायचे जे डॉक्युमेंट आहेत ते पहा, समजून घ्या. तर जन्मतारखेचा पुराव्याचा दाखला, त्याच्यामध्ये काय काय दिलं त्यांनी, एक तर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा एस-एस-सी बोर्डचं म्हणजे 10वीचं जे सर्टिफिकेट असतं ते तिन्हीपैकी कोणतं तरी एक पाहिजे. तिन्ही पाहिजे नाही, तिन्हीपैकी कोणतं तरी एक. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रतेच्या आणि 10वीचं प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट असतं, त्याच्यावर तुमचा जन्म कधी झाला आहे त्याची नोंद असते. म्हणजे बर्थ डेट दिलेली असते. शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्र आणि प्रमाणपत्र, त्याच्यामध्ये 7वी 10वी 12वी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून केलेली पदवी इत्यादी. आता याच्यामध्ये 7वीचं गुणपत्रक नसेल तर 10वी 12वी आणि पदवीचे पाठवा, आणि 7वीचं असेल तर ते सुद्धा पाठवा. स्वयंपाक अभ्यासक्रमात मान्यताप्राप्त संस्थेद्वारे जारी करण्यात आलेले प्रमाणपत्र, त्याच्यानंतर ते तुम्ही केलेलं असेल तर बरं का. स्वयंपाक कामाचा अनुभवाचा दाखला, म्हणजे तुमच्याकडे कामाचा अनुभव असेल तर तो दाखला पाठवायचा आहे. असेल तर, नसेल तर पाठवायची गरज नाही. जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेचे विषयाचे प्रमाणपत्र, त्यांचा पत्ता व फोन नंबर सह परिशिष्ट, म्हणजे हे खाली दिलेले आहे त्यांनी. त्याच्या पुढे पहा, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की 2 व्यक्तींकडून ते घ्यायचं आहे की याला आम्ही ओळखतो, यांचं आचरण वगैरे चांगलं आहे असं घ्यायचं आहे. म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र असं म्हटलं जातं त्याला. त्याच्या पुढे आता हे कुठे मिळेल तुम्हाला तर याची जाहिरात मी विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ना त्यावर अपलोड करतो पहा, तिथून तुम्ही प्रिंट काढून घ्या. याच जाहिरातीमध्ये शेवटी आहे ते. लहान कुटुंबाबाबत स्वयं घोषणापत्र परिशिष्ट क, त्याच्यानंतर म्हणजे 2 पेक्षा जास्त अपत्य नाहीत असं घोषणा. सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला, जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेटमध्ये असाल तर. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत हे सर्वांसाठी लागतं. उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास त्याच्या कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र. विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर तिचे नाव बदलले असेल
व तिच्या नावाच्या बदलाबाबत दस्तऐवज उदाहरणार्थ शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी. म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र दोन्हीपैकी काहीतरी पाहिजे नाव बदलल्याचा पुरावा म्हणून. आणि बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड यांच्या नावे काढलेला ₹1000ची डिमांड ड्राफ्ट पाहिजे आणि संबंधित इतर आवश्यक कागदपत्र अर्जामध्ये दिलेल्या माहितीसह पाहिजेत. हे झेरॉक्स पाठवायचे आहेत बरं का, ओरिजिनल काही पाठवू नका. फक्त हा डी जो आहे तो ओरिजिनल पाठवा, बाकी सगळ्या झेरॉक्स पाठवायच्या सेल्फ अटेस्टेड करून, म्हणजे स्वतःची सही करून. त्याच्यानंतर न्यायालय प्रशासनाने मान्य केल्यास इतर कोणतेही दस्तऐवज सादर करणे अनिवार्य आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांना लागणार आहेत. त्याच्या पुढे पहा, इथं त्यांनी स्पष्ट दिले पहा, उमेदवारांनी अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती सादर कराव्यात. म्हणजे अर्जासोबतच ते लिफाफ्यात द्यायचं आहे सर्वांना. हे बाकी काही सूचना वगैरे दिलेले आहेत ते तुम्ही आता वाचून घ्या. याची PDF मी आपले विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर अपलोड करतो. आणि आजच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 17 जून 2026 या तारखेची ही जाहिरात आहे. जर तुम्हाला आदिवासी विभागातील चौकीदार पदासाठी प्रश्नपत्रिका संच घ्यायचा असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड भरती 38 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. आणि विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांचं जे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड आहे त्यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.